दशक 6वा, समास 10वा, अनुर्वाच्य. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण, प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा माझे असो वंदन. शरदाला फक्त म्यूट कराल. म्यूट कराल दादा. शरद दादा म्यूट करा. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतम गुह्यम सर्वं मे रघुनंदनम. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत, परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन सज्जनान ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकं श्रीदासबोधाविदं. यकीर्त्या पठणेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोयम मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोधवावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. वस्तू एक आणि एक ऐसी असती वेगळीक, तरी अनुभवाचा विवेक बोलो येता सुख. त्या ठिकाणी म्हणतात वस्तू एक आहे आणि एक आहे आणि एकच आहे. वस्तू एक आहे आणि एकच आहे म्हणजे वस्तू आत्मवस्तू जी आहे ती एक आणि एकच आहे, ती दुसरी नाही. दुसरीकडे जर शोधायचा प्रयत्न केला तर ती सापडणार नाही असं म्हणणं आहे. वस्तू एक म्हणजे आत्मा. आत्म्याचा जर संबंध आपण जोडला तर आत्म्याशी आत्मा जर संबंध जोडला तर प्रकृतीमध्ये जे काही घडत आहे ते सगळं अनेक आहे. त्या अनेकामध्ये आपण नाही असू शकत. आत्मकल्याणाच्या मार्गाने जर विचार केला, आत्मकल्याणासाठी जर विचार केला, संसारामध्ये रमणं वेगळं, संसार करणं वेगळं, कर्तव्य करणं वेगळं, कर्तव्यामध्ये आपलं कर्तव्यपूर्तीचं समाधान मिळवणंही वेगळं. पण जर आत्मवस्तू जर विचार केला, ती वस्तू म्हणजे स्वतःची वस्तू जी आहे ती एक म्हणजे एकच आहे. ही ओवी आहे महत्त्वाची, की वस्तू एक आणि एक ऐसी असती वेगळीक, तरी अनुभवाचा विवेक बोलता येता सुख. मग त्यांनी म्हटलं हा विवेकाने विचार केला तर प्रत्यक्षात विवेक जर आपल्याजवळ नसेल, आपली बुद्धी जर माईक असेल, मायेमध्ये आणि देहाच्या संदर्भात जर विचार करत असेल, दैहिक विचार करत असेल, देह म्हणजे मी असा विचार जोपर्यंत करत असेल तोपर्यंत म्हणजेच विवेक जागृती नसेल तोपर्यंत ही आत्मवस्तू समजू शकत नाही. तोपर्यंत ही आत्मवस्तू समजू शकत नाही. कारण आत्मवस्तू एक आहे, अनेकामध्ये ती वाटल्या जाऊ शकत नाही. म्हणजे आत्मा आणि परमात्मा हेच फक्त एक आहे, बाकी सगळा हा भास आहे. आता भास कसा? त्या भासावर भरपूर विवेचन झालं आहे. भास असा की ज्या ठिकाणी आपण आत्मीयता आणि आपण अपेक्षा, लोभ, मोह, क्रोध, मद, मत्सर या सगळ्या गोष्टींमुळे जर आपण या सगळ्या गोष्टींमध्ये रमलो तर आपल्याला काय होणार आहे?
तर खऱ्या आत्मवस्तूची आपल्याला शोध होणार नाही, आत्मवस्तू आपल्याला सापडणार नाही. आणि आत्मवस्तू बाकी आज का होत आहे असं? ऑडिओ बंद करा, ऑडिओ बंद करा. अविनाश दादा, आत्मवस्तू एक असल्यामुळे दुसऱ्या गोष्टीमध्ये ह्या गोष्टीचं सुख मिळू शकत नाही. म्हणजे विवेकाची शिवाय आत्मवस्तू आपल्याला समजू शकत नाही. विवेकाशिवाय आत्मवस्तू समजू शकत नाही. यावरती स्थिर राहणं आवश्यक आहे. वस्तू एक आणि एक अशी ऐसी असती वेगळीक, तरी अनुभव हा वेगळा विषय आहे. आत्तापर्यंत नवल घडा वेगळे जे माये म्हणतो, नवल घडावं जे वाटतंय तोपर्यंत, आत्तापर्यंत ते सगळं असं आणि असंच असेल असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत विवेक जागृती होत नाही. आणि नवल घडून जर हा विवेक जागृत झाला तर बाकी त्या विवेकातून त्या व्यक्तीला आत्मवस्तू सापडू शकते, असा अर्थ आहे त्याचा. म्हणजे एकावरती जागृत होण्यासाठी विवेकाला जागृत होणं आवश्यक आहे. विवेकाच्या शिवाय किंवा सद्गुरु कृपेशिवाय या गोष्टी शक्य नाही. वस्तू वेगळेपणाची माता, ते लटके वंदेची सुता, म्हणून या अभिन्नता मुळीच आहे. जर वेगळेपणा असेल तर सगळं लटका खोटा आहे, जो वेगळेपणा भासतो. आता त्याच्यासाठी तर ते उदाहरण म्हणतात. आपण जेव्हा एखादा आपल्यावरती दुःखाचा किंवा कठीण प्रसंग जेव्हा येतो, आपण जेव्हा म्हणतो की आपल्यावरच हा कठीण प्रसंग आला, सुखाच्या बाबतीत हा विचार करत नाही. त्यामुळे आपण सुखाबद्दल या गोष्टी बोलू शकत नाही. की सुख मलाच का आलं असा प्रश्न आपल्याला कधीच पडत नाही. उलट ते सुख यावं हीच आपली अपेक्षा असते. त्याच्यामुळे सुखाच्या दृष्टीने आपण हा विचार करत नाही. पण दुःखाच्या वेळी जर आपण विचार केला की हे असं का घडलं, हे दुःख माझ्या बाबतीत का घडलं, हा प्रसंग माझ्या बाबतीत का घडला, असा जेव्हा विचार करतो तेव्हा ते म्हणतात की इतरांशी ह्याची तुलना न करता ते दुःख तुमच्या कल्याणाकरता आहे आणि त्यातून तुम्ही काहीतरी शिकावं ह्याकरता आहे. हा एवढाच एक हेतू आहे फक्त त्याचा, बाकी दुसरा कोणताही हेतू नाही. इतरांना दोष देण्यापेक्षा किंवा इतर परिस्थितीला दोष देण्यापेक्षा हा जो प्रसंग आला आहे तो प्रसंग आपल्या कल्याणासाठी आहे. आणि टिकणारी इथे कोणतीच वस्तू नाही. मरणा इतकं प्रचंड दुःख कोणतंच नाही. पण मरणसुद्धा ही एक घटना आहे. ही घटना जर जीवनामध्ये एखाद्याच्या बाबतीत घडली असेल, कोणाच्या बाबतीत वियोग झाला असेल, तर ते सुद्धा आपलं प्रारब्ध आहे. लहानपणीसुद्धा आईवडील गेलेले लोक आहेत, जगतातच ना, कारण जगावं लागतं त्यांना एकटा. जे दुःखाचा प्रसंग जेव्हा येतो तेव्हा हा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा ते वैयक्तिक प्रारब्ध आहे असं म्हणायचं. वैयक्तिक प्रारब्ध, इतरांची तुलना त्या ठिकाणी होऊ शकत नाही. आणि तुलना होऊ शकत नाही म्हणजे द्वैत संपलं ना. हा बाजूचा जो भाग आहे तो संपला. आपलं कल्याण करायचं असेल, आपल्याला समाधान मिळवायचं असेल, आपल्याला आनंद मिळवायचा असेल, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला विसरल्याशिवाय, लटिका या सगळ्या खोट्या आहे हे समजल्याशिवाय आपला जो पर्याय नाही. माझ्यासाठी कोणी काही केलं नाही, हा नेहमीची तक्रार असते प्रत्येकाची. हे उदाहरणं आहेत त्याची, समर्थांच्या शब्दांसाठी उदाहरणं. माझ्यासाठी कोणीच काही करत नाही, अगदी मोठमोठ्याने दुःख करत सगळ्यांना आपण जे सांगत सुटतो, सांगत असताना जो एक प्रकारचा आनंद मिळतो की मी कसा एकटा पडलो आणि माझ्यासाठी कोणीच काही केलं नाही, असं म्हणत असताना दुसरा जर विचार, म्हणजे विवेक जर जागृत झाला तरच या गोष्टी घडणार आहे. विवेक जर जागृत झाला नाही तर या गोष्टी घडणार नाही आणि पुनरपि जननम पुनरपि मरणम हे होतच राहणार आहे. पण जर विवेक जागृत झाला आणि त्याच्या मनामध्ये जर असं आलं, आपल्यासाठी कोणी नाही म्हणत असताना आपण तरी कोणासाठी काय केलं आहे, हा एक जरी प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण झाला तर विवेकाची जागृती झाली. म्हणजे अपेक्षांचं ओझं म्हणा किंवा नको तो एकमेकांच्या बाबतीत ताण घेणं म्हणा, या सगळ्या गोष्टी विवेकाने थांबवू शकतात. आपला एक विवेकच असा आहे की तो आपल्याला खरंच शांती देऊ शकतो. त्या विवेकामध्ये आत्मपरीक्षण होतं, आत्मपरीक्षणामध्ये दुसऱ्यांचंही परीक्षण होतं, दुसऱ्यांच्या परीक्षणानंतर पूर्ण ब्रह्मांडाचं सुद्धा परीक्षण होतं आणि सगळ्या गोष्टी साक्षीभावाने बघता येतात. सगळ्या गोष्टी आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा. ही जी प्रकृतीचा खेळ चालला आहे त्या प्रकृतीच्या खेळाप्रमाणे जर साक्षीभावाने आपल्या आत्म्याला, कारण आपला आत्मा जोपर्यंत आहे, म्हणजेच आपला देह जोपर्यंत आहे तोपर्यंतच या गोष्टी आपण बघू शकतो. मग देह आपला आहे आणि अगदी आपल्यापैकी कोणाचा जरी आपल्याला दुरावा निर्माण झाला तरीसुद्धा हा देह आणि हा आत्मा जगतच असतो. मग हे जगत असताना त्याच्या लक्षात येतं की हे सुद्धा खरं नाही. मग याच्यावरती काळाने मातच करावी लागते. मग या सगळ्या घटना ज्या आपल्या बाबतीत घडल्या त्या आपल्या प्रारब्धानी किंवा आपणच त्यांना आकर्षित केलं आहे, त्यातून काहीतरी शिकण्यासाठी. आणि मुख्य म्हणजे परमेश्वर जो अतिशय दयाळू आहे, त्याला आपल्याला त्रास व्हावी अशी अजिबात इच्छा नाही.
पण आपल्या प्रारब्धाप्रमाणे जे भोग भोगावे लागतात ते त्या जीवाला भोगावे लागणार आहे हे सांगण्यासाठी जो विवेक जागृती झाली, म्हणजे आपला आत्मसन्मान, आपलं आत्मविश्वास जर जागृत झाला तर तिथेच देवाची वस्ती आहे. म्हणून आपण भगवंत हृदयस्थ आहे म्हणतो. तो भगवंत जो आतमध्ये आहे तोच आपल्याला शक्ती देतो. बाकी सगळे सोडून गेले तरीसुद्धा शक्ती आपल्याला ती आत्मधूनच मिळत असते. आणि ती जोपर्यंत शक्ती म्हणजे विवेक आहे तोपर्यंत बाकी सगळा खोटा भाग आहे. बाकी सगळा हा मायेचा पसारा आहे. खोटाही म्हणायचा नाही, तो खरा नाही. फक्त खोटा नाही म्हणायचं नाही, तो खरा नाही आहे. मग तो खरा नसल्यामुळे खरं सुख कसा देईल? आत्मवस्तू कशी आपल्याला सापडेल? आत्मवस्तू ही आपल्याजवळ आहे. तो इतरांना आपण भागीदार बनवू शकतो, पण त्यामध्ये जर अडकलो तर पुन्हा आपल्याला जन्माला यावं लागतं. त्याच्यामुळे तो जन्म टाळण्यापेक्षाही सध्या आपण आत्म्यामध्ये काय विचार करतोय, आत्म्याला कशातून समाधान मिळत आहे, आत्मा आता एकट्यात सुद्धा कसा सुखी राहू शकतो आणि स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं स्वतःच कसा मिळवू शकतो, हे जोपर्यंत विवेकाच्या जागृतीनुसार होणार नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी शक्य नाही, असं स्पष्ट त्यांनी सांगितलं आहे. की आत्मवस्तूसाठी आपल्याला एक स्वतःचा वैयक्तिक निर्णय आणि त्यानुसार झालेलं आत्मपरीक्षण हे कोण करतंय? बाहेरून कितीही लोकांनी मार्गदर्शन केलं आणि कितीही लोकांनी काहीही सांगितलं तरी करावं आपल्याला लागणार आहे. जो स्वतः याविषयी विचार करेल तो आणि तोच फक्त मुक्त अवस्थेत जाऊ शकतो. कारण प्रारब्ध हे ठरलं आहे. प्रारब्ध ठरलं हेच स्वीकारायला खरं म्हणजे मनाची तयारी पाहिजे. प्रारब्ध आपलं असं आहे आणि हे असंच आहे ह्याच्यावरती जर एकदा अत्यंत आनंदाने आणि समाधानाने स्वीकार झाला तर प्रकृतीचा खेळ कळतो की प्रकृतीमध्ये या अशा सगळ्या घटना फक्त आपल्याच बाबतीत घडतात का? आपला देह जेव्हा सोडून जातो तेव्हा आपला जो देह, मी माझा देह जेव्हा म्हणतो तेव्हा देहही एक दिवस सोडून जाणार आहे. येणारा एकटा होता तो आत्मा, याच्यासोबत काही दिवस राहिला आणि देह सोडून गेल्यावर पुन्हा मी एकटा आहे, तो पकडायचा आहे आत्मवस्तू. तो जो सुटणार आहे तो सुटणार. आता ऐतरेय उपनिषद जेव्हा पाहिलं त्या देशपांडे सरांनी जेव्हा सांगितलं त्यामुळे माणसाचे 3 जन्म होतात. आता ह्या जन्मातले 2 जन्म माहिती आहे आपल्याला की एकदा आपला जन्म होतो आणि दुसऱ्यांदा साधा आईच्या गर्भातून जन्म होतो आणि दुसरा जो जन्म होतो तो द्विज म्हणजे ज्ञान मिळाल्यानंतर होतो. या ज्ञानार्जनानंतर जो जन्म होतो तो दुसरा. हा जिवंतपणीचे हे 2 जन्म आपल्याला माहिती आहे. पण ऐतरेय उपनिषदामध्ये 3 जन्म सांगितले आहेत माणसाचे. मग त्याच्याबद्दल जे आपण काल विवेचन केलं की पल पल मरने की घटना को लोग यहाँ जीवन कहते हैं. पल पल मरने की घटना को लोग यहाँ जीवन कहते हैं. ह्याला जीवन म्हणतात. मग तो आत्म्यापर्यंत कसं जातील ह्याला जर जीवन म्हटलं तर ऐतरेय उपनिषदामध्ये त्यांनी सांगितलं 3 जन्म म्हणजे याचा बाळाचा जन्म होण्याआधी वडिलांच्या पोटामध्ये त्याचा पहिला जन्म होतो. त्याचा जवळपास 3 महिन्याचा काळ आधी ठरलेला असतो. आईलाही कळायच्या आधी, वडिलांनाही कळायच्या आधी आपण आपल्या आईच्या संदर्भाबद्दल बोललो आणि आईला समजल्यानंतर 2 महिन्यानंतर आईला समजतं आहे. तसंच वडिलांनासुद्धा आईला समजायच्या आधी वडिलांच्या पोटात 3 महिन्यापूर्वी त्याचा जन्म होतो. 3 महिने तो पोटात असतो आणि त्यानंतर तो आईच्या गर्भात येतो. पुन्हा 2 महिन्याचा काळ की ज्यावेळी आईलाही कल्पना नाही आणि वडिलांनाही कल्पना नाही. बरं, हा झाला पहिला जन्म. दुसरा म्हणजे जन्म आपला हा असा की जो आपला जन्म आहे. नंतरच्या जन्माला त्यांनी जन्मच म्हटलं नाही आहे. ऐतरेय उपनिषद जेव्हा ऐकलं वाचलं, पहिला जन्म वडिलांच्या पोटातला जो कल्पना नाही. नंतर आईच्या गर्भातून आपण बाहेर आलो तो दुसरा जन्म, तो आपण पाहतो तो जन्म म्हणून बघतो त्याला दुसरा जन्म म्हटलं आहे. आणि तिसरा जन्म कोणता म्हटलं आहे की पुन्हा जो निघून जातो, जो मरतो, जो मृत्यू पावतो. मृत्यू पावल्यानंतर जो जन्म होतो त्या आत्म्याचा, एक तर तो इथे राहील म्हणजे त्याच्या प्रारब्धाप्रमाणे, त्याच्या वासनेप्रमाणे, त्याच्या इच्छेप्रमाणे एक तर भूमीवर राहील किंवा मुक्त होईल. पण जो तिसरा जन्म खरा जन्म आहे म्हणतात. म्हणजे त्यावेळी त्याला मुक्ती द्यायची का त्याला इथे अडकवायचं, हा महत्त्वाचा प्रश्न मृत्यूला सामोरं जाण्याच्या आधी प्रत्येकाला पडायला पाहिजे. म्हणजे हे जे जीवन वाटतं आहे ते सुटण्यासाठी आहे. हे जे जीवन वाटतं आहे ते अडकण्यासाठी नाही आहे. हे कळण्यासाठी हे 3 जन्म ऐतरेय उपनिषदामध्ये सांगितले. म्हणजे पहिल्या जन्माचा संबंध नाही. दुसरा जेव्हा जन्म होतो त्यातला जवळपास 2 महिन्यानंतर 3ऱ्या महिन्यापासून पंचमहाभूतांचा हा देह बनतो आणि त्याच्यानंतर होणारा जन्म हा दुसरा जन्म आणि मृत्यूनंतर त्याची जी काही अवस्था आहे तो तिसरा जन्म. असं सांगितल्यावर ह्याच्यावरती विचार करणं म्हणजे हा विवेक जागृती आणि आत्मपरीक्षण. आता मागे जे जन्म केले आहेत आपले प्रारब्ध जे आहे
ते भोगण्यासाठी त्या त्या वासनेप्रमाणे आईच्या उदरात जन्म झाला, म्हणून हे आईवडील, हा संसार आणि हे लोक, हे कुटुंब मिळालं. पण ते मिळाल्यानंतर पुन्हाही आपल्याला तेच करायचं आहे का? पुन्हा आपल्याला हेच कुटुंब आणि जन्म, भले या मानव जन्म नसेल, देवत्वाकडे जाऊ, ऋषी होऊ, पण पुन्हा गर्भवास घ्यायचा का? हा प्रश्न या जिवंतपणी जर पडला तरच आत्मवस्तू कोणती हे कळेल ना. आत्मवस्तू काय आहे? आत्मा आपला आहे. त्या आत्म्याला मर्यादेत ठेवायचं का मुक्त करायचं, हा निर्णय आता ह्या जन्मात घ्यायचा आहे. म्हणून ते ज्ञानराज प्रभू म्हणतात, पल पल मरने की घटना को लोग यहाँ जीवन कहते हैं. क्योंकि त्यांनी म्हटलंय असं की मरणारा जो आहे, क्षीणते इथे शरीर, हा म्हणजे शरीर जन्माला आल्यापासून मरण्याच्या प्रक्रियेत लागतं. शरीर हे जन्मला बरोबर मरणाकडेच जात असतं. कारण जे वर्धमान जे जे चाले मार्ग रे क्षयाचा, मग क्षयाकडे जातं. मग तो मरणाचा अनुभव घेतोय की नाही रोज. प्रत्यक्षात ते वाढतं, मोठं होतं, नंतर क्षीण होतं आणि जातं. हा अनुभव कशाचा आहे? मरणाचा आहे. पण मरणाच्या अनुभवाला आपण अज्ञानामुळे, जर हा विवेक नसेल, हे आत्मविश्वास नसेल, हे ज्ञान नसेल, तर आपण ह्या मरण्याच्या प्रक्रियेला जीवन म्हणतो. आणि प्रत्यक्षात जो गेला असं म्हणतो त्याला मरणाचा अनुभव नाही. जो आत्मा आला होता आपल्यामध्ये, त्या आत्म्याला मरण्याचा अनुभव नाही, कारण तो अमर आहे. ते अमरतत्व आपल्यामध्ये होतं काही दिवस. ते अमरतत्व न कळल्यामुळे पुन्हा आपण त्याला क्षीणते इथे शरीराकडे नेतोय. मग हे जर कळलं तर कुठे अडकायचं आहे आणि कुठे सुटायचं आहे, ह्या गोष्टी फक्त विवेकाने शक्य आहे. हे विवेक म्हणजे काय? तर ज्ञान. आणि ज्ञान म्हणजे ग्रंथवाचन नव्हे. ज्ञान म्हणजे मी कोण आहे याची जाणीव फक्त समर्थ म्हणा किंवा आचार्य, मी कोण आहे याची जाणीव करून देतात. मी कोण आहे याची जर जाणीव अतिशय उत्तम प्रकाराने त्या व्यक्तीला झाली, तर बाकी तो मी जे नाही त्यामध्ये अडकेल का? मी जो नाही त्यामध्ये तो अडकेल का? असं होणार नाही. कारण एकदा मी कोण आहे, मी राजा आहे असं जर समजलं, मी राजा आहे म्हटल्यावर तो बाकीचे व्यवहार बघणार नाही. तो राजा आहे म्हटल्यावर तो फक्त त्याची स्वतःची कामं करून प्रत्येकाला सांगेल, असं असं काम करा, कारण ते काम आता माझं नाही. माझं काम कोणतं आहे? आणि केलंही त्यांनी तरीसुद्धा त्याला राजा असण्याचं जाणीव त्याला असेल. हा विवेकाचं काम करतोय. हे विवेक काम करतोय. मला समजलं मी आत्मा आहे, तर माझ्या आत्म्याला जे आवश्यक आहे तेवढंच फक्त आणि निर्लेपपणे, निर्विकारपणे करत राहणे, आलेली परिस्थिती स्वीकारणे, सुख असो का दुःख हे स्वीकारणे, ह्याच्यासारखी मुक्ती नाही. आणि खरंही स्वीकाराची जादू असं म्हणतात की ज्यांनी एखाद्या परिस्थितीचा स्वीकार केला, अतिशय उत्तम परिस्थितीचा स्वीकारसुद्धा कठीण आहे, अतिशय वाईट परिस्थितीचा सुद्धा स्वीकार कठीण आहे. हे माझ्यासाठीच का? हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. पण त्यावेळी गणपती बाप्पाच्या कृपेने ज्ञानाची प्राप्ती झाली की याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मागच्या जन्मीचं किंवा या जन्मीचं मी आकर्षित काहीतरी केलं आहे, तेवढं मला भोगावं लागणार आहे. आणि भोगत असताना अतिशय आनंदाने त्याचा स्वीकार केला आणि आहे त्या परिस्थितीत राहण्याचा प्रयत्न केला. कठीण आहेच, कठीण आहे. मग ती कठीण ही विवेकाची प्रक्रिया निर्माण होते. विवेकाने ती कठीण प्रक्रियासुद्धा सुसह्य होते. यासाठी आपण मागे पण एकदा उदाहरण घेतलं होतं की मनाने जर एखादी गोष्ट ठरवली की मला जायचं आहे अमेरिकेला जायचं, जर मनाने ठरवलं तर 2दा विमानं बंद पडली आणि आमचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्रास झाला, 8 तास इकडे 8 तास तिकडे, मनाला अजिबात त्रास झाला नाही. कारण मला पोहोचायचं निश्चित आहे. मला अमेरिकेला पोहोचायचं ही माझी इच्छा आहे स्वतःची, आणि हा घेतलेला माझा निर्णय आहे. मग माझ्या निर्णयाला जर मध्ये काही त्रास झाला तर मला काही जाणवत नाही. तिथे गेल्यावर जर कोणी विचारलं त्रास झाला का हो, नाही, काही त्रास झाला नाही. का झाला नाही त्रास? कारण ठरवलं होतं ना अमेरिकेत पोचायचं. ज्या ठिकाणी गंतव्यस्थान जर माझं निश्चित असेल, तर ते निश्चित स्थान जर मी स्वतः पक्क केलं असेल तर येणाऱ्या अडचणी मला काही जाणवणार नाही. म्हणून ते विवेकाने गंतव्यस्थानाला निश्चिती करायची. आधी गंतव्यस्थान कोणतं? की आत्मा आणि परमात्मा, गंगा सागर मिलन. हे जर निश्चित असेल तर ते गंगेलासुद्धा मध्ये येणारे अडथळे काही वाटत नाही. फक्त परोपकार करायचा, आपलं कार्य करायचं आणि पुढे जायचं. आपलं कार्य करायचं आणि पुढे जायचं. अडकून जो राहतो, अडकून राहिल्यामुळे आपल्याला पुन्हा इथे यावं लागतं. कारण आपण ह्याचे नाही, आपण शरीराचे नाही. हा हात माझा तुटला तरी मी जिवंत राहते, माझ्या शरीराला जखमा झाल्या तरीसुद्धा जिवंत राहते. मग देह मी कसा म्हणायचा? ते माझं आहे सगळं. तो मी आणि माझामधला फरक विवेक जागृत करतो. त्या विवेकाने जर जागृती झाली की मी माझा, बुद्धी जरी आपली नसली जागृत तरी पण आपण मी जे करतो त्याप्रमाणे
तो विश्वास जागृत झाल्याशिवाय, आणि तो विश्वास कुठून येतो? पारायणाने किंवा प्रवचनांनी, प्रवचनेन लभ्यते असं म्हटलंच आहे कठोपनिषदात, की ह्या सगळ्या गोष्टी प्रवचनांनी लाभत नाही. श्रवणाने अंतःकरण शुद्धी होते, की हे सगळं ऐकून बरं वाटतं, पण लाभ होत नाही. त्यांचं म्हणणं तुमच्या स्वतःचा जो विवेक आहे त्या विवेकाने बाकी काही नाही समजलं तरी चालेल. फक्त मी कोण आहे म्हणून आपण म्हणतो मी राजहंस एक, पाहत होतो सगळ्यांकडे तर बाकी बघता कुरूप वेडे सगळे. मग आता इतर वेळी असं वाटतं की खरंच या सगळ्या घटना मिथ्या आहेत, की घडतायत म्हणून त्या खोट्या नाही म्हणतायत, पण त्या सत्यही म्हणतायत नाही. हा अतिशय मोठा फरक आपल्याला समर्थ सांगतात. त्या खोट्या नाही पण खऱ्याही नाही, आणि तो खोटा दिसतो पण प्रत्यक्षात खरा आहे. कारण त्याच्याकडे जाण्याची जी तळमळ आहे ती तळमळ त्याशिवाय थांबणार नाही. या ठिकाणी आपल्याला पूर्णत्वाची गोष्ट मिळणार नाही. आणि या ठिकाणी एक अजून गोष्ट त्यांनी सांगितली की गोडी अपूर्णतेत आहे, जी आपण पूर्णतेत शोधायचा प्रयत्न करतो. ही गोष्ट पूर्ण झाली की मला सुख मिळेल. यंदा नाही मिळालं पुढच्या वर्षी मिळेल. पुढच्या वर्षी नाही मिळालं तरी हे सुख, माझं हे काम पूर्ण झालं की मला सुख निश्चित मिळणार आहे. पण सुख प्रत्यक्षात आत्ताच घेता नाही आलं तर पुढचा विचार हे भविष्य आहे आणि मागचा विचार हा भूत आहे. त्यामुळे वर्तमानामध्ये जर सुख घेता आलं तरच सुखी आहे. म्हणजे आहे त्या क्षणी, आहे त्या स्थितीत, आहे त्या परिस्थितीमध्ये जर आपण सुखी राहू शकत नाही तर भविष्यातही सुखी राहू शकणार नाही. हा विवेक त्यांनी जेव्हा जागृत करायला सांगितलं, हा विवेक जागृत करण्यासाठी हे सगळे त्यांचे डोस आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं वस्तू एक आणि एकच. वस्तू एक आहे, आपणच तर एक आहे. द्वैतातला विचार केला तर दोन आहे, मी आणि तो असा विचार केला तर दोन आहे. पण आता समर्थांच्या यातून अद्वैत सिद्धांत जागृत होतोय की वस्तू एकच आहे. त्यांनी झोपलेल्या अवस्थेमध्ये जे निर्माण केलं ते प्रचंड वर्षांपासून तसंच चाललंय. तो एकटाच आहे, तो एकटा आहे. मनाच्या संकल्पांनी ही सगळी निर्माण केलेली आहे. तू आणि माझा एकच आहे. म्हणजे तू आणि माझा द्वैत पण नाही. तू आणि मी आत्ता जे आहे ते फक्त एक आहे. तू आणि मी इतकी समीपता. मग ह्या सगळ्या घटना ज्या घडतात तर मी प्रचंड आहे, मीच सगळं काही आहे करणारा. अशा मनाला शांती देण्याचा प्रयत्न करायचा. पटत नाहीच बुद्धीला, कारण बुद्धी माईक आहे. माईक बुद्धीला हे पटवायचंही कारण नाही. फक्त मनाचं ऐकायचं, आत्म्याचं, आणि म्हणायचं की मी आणि मीच करताय. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक माझे पिता आहे आणि त्यांच्या आज्ञेने मला फक्त माझ्या स्वतःच्या आनंदामध्ये लीन राहायचं आहे. ज्याच्याशी माझा काहीही काडीचा संबंध नाही, त्याकडे मला लक्ष देण्याचं काही कारण नाही. आनंदही क्षणिक आहे, सुखही क्षणिक आहे आणि दुःखही क्षणिक आहे. आनंद मला मिळवायचा आहे, स्वानंद. म्हणून त्यांना स्वानंद रूप म्हटलं आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम, तेच रूप भगवंताचं आहे, सच्चिदानंद. भागवताची पहिलीच ओवी आहे. हे कळण्यासाठी आमच्यामधली विवेकशक्ती जागृत होणे असं समर्थांना अपेक्षित आहे. म्हणून दुसऱ्या ओळीवर त्यांनी म्हटलं आहे की तरी अनुभवाचा विवेक. आता तरी अनुभवाचा विवेक कोणी स्वतःच्या अनुभवाने होईल, कोणी सद्गुरूंच्या अनुभवातून येईल, कोणी प्रकृतीच्या अनुभवातून येईल, कोणी दुःखातून होईल, कोणी सुखातून होईल, कोणी भीतीतून होईल, कोणी प्रेमातून होईल. या सगळ्या गोष्टी घडत राहतील, पण त्यांच्यामध्ये स्वतःची जागृती झाल्याशिवाय या सगळ्या गोष्टी शक्य नाही. अनुभवाचा विवेक जागृत झाल्याशिवाय आपण वस्तू एक आणि एक, एक आणि एक, वस्तू एक आपण एक, असं समर्थ या ठिकाणी म्हणतात. किती महत्त्वाची ओवी आहे की वस्तू एक म्हणजे या सगळ्या दृश्य गोष्टीतून लक्ष काढणे, दृश्य गोष्टीतून लक्ष काढणे, दृश्य गोष्टी सोडणे नाही. आता आपण बोलतोच आहे ना, आपण प्रवचन निरूपण करतोच आहे, श्रवण करतोय, मनन करतोय. सोडलं काय? सोडायचं काहीच नाही, पण क्षण पकडायचा प्रयत्न करायचा. या क्षणी सुख आहे, पुढचं कोणी बघितलं, पुढचं माहिती नाही, आणि मागचा गेलेला तो आता भूतकाळ झालेला आहे. अशा प्रकारचा जर विवेक निर्माण झाला तर बाकी आपल्याला या गोष्टीमध्ये क्षणाचं सुख मिळू शकतं. आणि अपूर्णमध्ये जी गोडी पाहायचा प्रयत्न करतो ती पूर्णतेत आताच मिळू शकते. आताच पूर्णत्व आहे, या क्षणी पूर्ण अनुभव घेतलेला आहे आणि त्याचा मी आहे, माझा तो आहे. याच्या व्यतिरिक्त तिसरा अनुभव नाही. पुढची घडणारी सगळे प्रारब्धाच्या घटना आहेत. पुढे मरेपर्यंत ज्या काही घडणार आहे, जे तिसरा जन्म आपल्याला मुक्त करायचं असेल आत्म्याला, तर ह्या अशा प्रकारचा जन्म जो जीवनमुक्त अवस्थेमध्ये जो प्रयत्न करेल, कधी ना कधी यश येईलच ना. समजलं तर यश येईल. समजल्यानंतर तो विवेक जागृती झाली की माझा मीच आहे, हा माझा मार्ग एकला. पण एकला कसला? तोच मी आहे. म्हणजे एकला असल्याचं दुःख आणि उदासीनता पण नाही आहे त्या ठिकाणी. उदासीनता क्या? ह्यानी मला सोडलं, त्यांनी मला सोडलं, मी एकटीच आहे, हे प्रकार उदासीनतेकडे नेणार आहे. पण मी स्वतः प्रचंड आहे.
मी स्वयमेव मृगेंद्रता. माझी स्वतःची शक्ती इतकी जागृत करण्यासारखी आहे. हां, काय म्हणतात दादा? ही स्वतःची. हा, बोला ना, काय म्हणता? हँड रेस केला? व्यवस्थित आहे, बरोबर आहे. नाही, हँड रेस केला, बोला ना. हा, नाही बरोबर आहे मॅडम, बरोबर आहे. अगदी मला तो मुद्दा पटला, पण ते माझं बोट इकडे याला लागलं त्यामुळे. हा, ठीक आहे. हा, तर तो जो आपला हा जी उदासीनतेकडे जातोय की नाही आपण, उदासीनतेकडे जाणं म्हणजे हा माझा मार्ग एकला. म्हणजे मी एक पोस्ट लिहिली होती, म्हणजे ही फार पूर्वीची गोष्ट आहे. मी अगदी पूर्वी एक पोस्ट लिहिली होती की हा माझा मार्ग एकला. तर खूप जणांनी त्याच्यावरती प्रतिक्रिया केली, कारण माझ्या मनात काय आहे हे कुणाला कळलं नाही. आणि त्यांनी, हो ताई, एकटंच राहावं लागतं, प्रत्येकाचं इतक्या नकारात्मक विचार आले. म्हटलं मग त्याच्यावर लिहिलं, मी ती पोस्ट दाखवू शकते. त्यावरती ही उदासीन पोस्ट नाही असं लिहावं लागलं, ही नकारात्मक पोस्ट नाही. कारण लेखकाला काय अपेक्षित आहे हे जर दुसऱ्यांपर्यंत पोचतच नसेल तर स्पष्ट करावं लागतं, जसं समर्थ करतात तसं. ही उदासीनता नाही, अजिबात उदासीनता नाही, नकारात्मकता अजिबातच नाही. हा माझा मार्ग एकला म्हणजे कदाचित आता सापडला आहे. हा जो माझा मार्ग एकला आहे, एक आणि एकच. तसं समर्थ म्हणतातच आहे 34व्या ओळीमध्ये, वस्तू एक आपण एक. मग आपण एक असताना हे बाजूबाजूला जे आनंद देणारे असतात ना आपल्या, ते आनंद घ्यायचा. ते कोणीतरी निमित्त झालं आहे भगवंताचं की त्यांनी आपल्याला आनंद दिला, ते कोणीतरी निमित्त झालं आहे की त्यांनी आपल्याला दुःख दिलं. म्हणजे आपलं प्रारब्ध संपलं. आपलं प्रारब्ध संपलं. दुःख काटणं म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे म्हणतात. दुःख जे आपण संपवतो, दुःख येणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्या दुःख येण्यामुळे आपलं प्रारब्ध संपत आहे, प्रारब्ध भोग संपतात आहे. दुःखाने, सुखाने काय होत आहे, आपण भोगतोय, सुखाने भोग घेतोय, त्यावेळी भगवंताची आठवण येत नाही. पण जेव्हा दुःख एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या वस्तूच्या रूपात जेव्हा दुःख येतं, तेव्हा ते भोगून संपवायचं आनंदाने. अरे त्यांच्याजवळ तर ते आहे, माझ्याजवळ नाही, म्हणून जर दुःख केलं तर तुमचा विवेक जागृत नाही. हा एकट्याचा विचार आहे. आणि एकट्याचा विचार सांगण्यासाठी हा एकट्याने वाचायचा आणि एकट्याने मनन चिंतन करून आपल्या स्वतःच्या विवेकाची जागृती करणं आवश्यक आहे. 40-40 वर्ष अतिशय उत्तम संसार झालेल्या मुली, म्हणजे आपल्याच बरोबरच्या माझ्या, सगळे थकलेले आहेत. सगळं काही व्यवस्थित आहे की सगळे त्यांची कुटुंब आहे, त्यांची मुलं आहेत, कोणी फॉरेनला सेटल झालं आहे. या सगळ्या गोष्टी मी माझ्या अनुभवाच्या सांगते. मग माझ्यामध्ये नकारात्मकता कुठून दिसू शकते? जर हा माझा मार्ग एकला म्हणत असताना ही नकारात्मकता कशी दिसते? कारण प्रत्येकाची दृष्टी पाहण्याची तशी आहे. मग ह्या ठिकाणी जर त्यांना म्हणजे इतकं सुंदर सगळं चाललं आहे, तरीही आनंद का चेहऱ्यावर नाही? तर आनंद असा या ठिकाणी मिळतच नसतो ना. माझ्याजवळ नाही असा अर्थ नाही, ह्या गोष्टी माझ्याजवळ नाही म्हणून मी आनंदी आहे असं पण नाही. मग एकनाथ महाराजांचं जर उदाहरण घेतलं, त्यांच्याजवळ बायको आहे. मग बायको असताना पण ते आनंदी कशामुळे? बायको आहे. तुकाराम महाराजांना त्रास आहे बायकोचा, तरी काही फरक पडत नाही. म्हणजे संसार हा फरक पडण्यासाठी नाहीच आहे. स्थितीमध्ये फरक संसाराने पडू नाही शकत. मुलगा नाही म्हणून नाही. काही लोक तर इतके विचित्र असतात, म्हणजे काय विचारांची नकारात्मकता इतकी जास्त असते, त्यामुळे विवेक तिथे येऊच बसूच शकत नाही. इतके विचित्र की त्यांच्या नकारात्मक विचारांची परिसीमा. एक साधं माझ्या बाबतीत उदाहरण सांगितलं. माझे जेव्हा मिस्टर गेले तेव्हा म्हटलं, अरे बापरे, म्हणजे खूप मोठा आघात आहे हा. एवढं तर निदान महिनाभर तर बोलणार आपण की 1 महिना हा आमच्यावरती खूप मोठा आघात आहे. म्हणतात लोक, तुझं काहीच नाही, आमचा नवरा आहे पण आम्हाला मूल नाही. अरे, हे बोलण्याची पद्धत म्हणजे नकारात्मक व भरलेल्या गोष्टी. तुझ्याजवळ मुलगा आहे स्वतःचा, हो, असाही सकारात्मक विचार मी स्वतःच्या बाबतीत, माझ्या बाबतीत मी करू शकते की माझ्याजवळ जे आहे ते बघून नाही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष मी माझं करू शकते. पण तुम्ही त्याची तुलना स्वतःसोबत केल्याने दुःखातच भर पडते. इतका छान सुंदर नवरासोबत असताना जर ती बाई अशी बोलू शकते, मी विचारांची सीमा गाठू शकतात हे लोक असं विचार करून. आम्ही असं म्हणायला पाहिजे का की आमचा नवरा आहे, तुमचा छान नवरा आहे, असं म्हटलं तर माझी नकारात्मकता आहे. मी जर माझ्या स्वतःचा विचार असा करीन की जे गेलं ते गेलं, पण आपल्याजवळ जे आहे ते सुखात आहे, हा विचार मी करणं योग्य आहे. उदाहरणं देते आहे याच्यासाठी. पण दुसऱ्यांनी ती तुलना करून माझ्याजवळ जे नाही म्हटलं तर कधीही सुख सापडू शकणार नाही. कधीच कोणाला. हा विवेकाचा उदय त्या ठिकाणी. हे उदाहरण एक असतं संसारातलं, तुझ्याजवळ बरं आहे, माझ्याजवळ नाही. ह्या गोष्टींनी विवेक जागृती होऊ नाही शकत. त्यासाठी म्हणतात, एक म्हणजे एकच विचार करायचा की मी माझी खरी आहे. याच्या व्यतिरिक्त जे काही माझ्या जीवनात येणार आहे ना संकट, आता हे गृहस्थाश्रम चालू आहे म्हणून
जर संन्यासांचे काही वेगळे प्रश्न असतील, नंतर आणखी कोणाचे काही प्रश्न वेगळे असतील, दुःख आणि प्रत्येकाला आहे. नाही कशाचं संसाराचं निदान, तर तब्येतीचं तर दुःख लागलेलंच आहे, भोग ते संत महात्म्यांना सुटले नाही. मग त्यांनी काय असं बरोबरी करावी, मी तर इतकं चांगलं केलं आणि मला कॅन्सर झाला. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या वाट्याला का आल्या, ह्याला प्रश्नांचं उत्तर नाही. आणि विचारायचं असेल तर फक्त कृष्ण सांगू शकतील की 100 वर्षापूर्वी काय घडलं होतं, जे अर्जुनाला त्यांनी उदाहरणासकट सांगितलं. मग इतकं स्पष्ट गीतेमध्ये बोलतात, तरी जर ते विवेकाने पटत नसेल तर एक कसं कळेल? अनेकात एकत्व कळायला पाहिजे. हा माझा मार्ग एकला, हा अजिबात उदासीनता भाग नाही. हा अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आता निदान संधी तरी मिळाली, समजलं तरी की हा माझा एकटा मार्ग आहे. आत्तापर्यंत सतत अनेकांवर अवलंबून राहत असल्यामुळे आपण स्वतःला ओळखू शकलो नाही. आता स्वतःला ओळखण्याची संधी आहे असं विवेकाने जर सांगितलं तर आपल्या ह्या विवेकाला कुणीही चॅलेंज करू शकत नाही. म्हणून मी स्वयमेव मृगेंद्रता हा शब्द वापरते. त्या मृगेंद्राला सांगावं लागत नाही की मी या जंगलचा राजा आहे, कारण त्याला माहिती आहे की तो जंगलचा राजा आहे. आपण सुद्धा आत्मा आणि परमात्म्याचे आहोत. आपल्याला का सांगावं लागतं पुन्हा पुन्हा, तू मर्यादित का करून घेतोय स्वतःला? आपण या फक्त वैयक्तिक गोष्टींमधून या गोष्टींवर अवलंबून राहण्याचं काही कारण नाही असं समर्थानं यावेळी सांगायचं. म्हणजे आत्मवस्तू कोणती आहे? आत्मवस्तू जर आपल्याला कळली, म्हणजे जसं अमेरिकेत जाण्याचं गंतव्यस्थान जर माझं निश्चित आहे तर 15 तासाचा त्रास मला जाणवत नाही. कशाला? बाळ होत आहे. बाळ होण्याची जी घटना इतकी त्रासदायक आहे, पण बाळ दिसतंय म्हटल्यावर त्या घटनेचा काहीच त्रास नाही. ते दुःख ते दुःख नव्हतं का? मग जाणवत नाही ही गोष्ट जर आपल्याला समजते की जाणवलं नाही तर दुःख वाटत नाही, मग आपण दुःख वाटूनच नाही घ्यायचं. जे समोर आलंय ते वाटून नाही घ्यायचं, असा विवेक जागृती पाहिजे. हे जे काही घडलंय ते दुःख मला वाटत नाही. वाटलं नाही तर कोणी माझ्या जबरदस्तीने माझ्या डोक्यामध्ये घालू शकत नाही की तू दुःखी आहे असं इतर कोणी म्हणत नाही. आपणच आपल्याला स्वतःला अतिशय कमी आणि मर्यादित जे लेखत असतो तो आहे राजाची राणी, आणि प्रत्यक्षात समजते स्वतःला दासी, अशी या देहाची अवस्था आहे प्रत्येकाला. म्हणून कोणाला कुरूप म्हणलेलं आवडत नाही, कारण ती राजाची राणी असते. तिला माहिती आहे की आपण कुरूप नाही आहे. मग हे माहिती झाल्यावर तिला जो विवेक जागृती होते तो अपेक्षित आहे या ठिकाणी. म्हणजे याचा अर्थ संसाराचा खेळ समजायचा नाही असं नाही. संसारातला खेळ तर चालूच राहणार आहे, गृहस्थ असो का संन्यासी असो. ह्याच्या व्यतिरिक्त काहीतरी तर विचार करायला पाहिजे स्वतःचा. तेव्हा कुठे स्वतःचा विचार म्हणजे स्वार्थी होणं. बरं, स्वार्थी झालं तर वाईट आहे का? भगवंतही तर स्वार्थीच आहेत, सारखे स्वतःकडे खेचतात. मग आपणही स्वार्थी झालो आणि सतत जर त्यांच्याकडे गेलो तर कोण कोणाला अडवू शकतं या ठिकाणी? हा व्यभिचार नाही, उलट जे आपण त्यांना सोडून करतोय तो व्यभिचार आहे. जय जय रघुवीर समर्थ. असा व्यभिचार म्हणण्यापेक्षा जे कर्तव्यपूर्तीने व्यभिचारही नाही आणि फार प्रेमही असू नाही शकत. प्रत्यक्षात प्रत्येकजण म्हणतात, ते देंगलूरकर महाराज म्हणतात, आपण जे प्रेम करतो ना, कारण ते आपल्याला तिकडून काहीतरी मिळतं म्हणून करतो. एखाद्याने वाईट वागावं तुमच्याशी तरी तुम्ही त्याच्यावर प्रेम करू शकता का? बघा, जर तुम्ही प्रेम करता म्हणता तर तो जर तुमच्याशी वाईट वागतोय तरी जर तुम्ही प्रेम करत असाल तर खरं प्रेम आहे असं म्हणतात. तसं करतो का? जिथून काहीतरी मिळतं त्याच ठिकाणी आपण प्रेम करतो. आपल्या मुलावर करतो कारण आपल्या मुलाकडून आपल्याला काहीतरी इतरांच्या मुलावर प्रेम नाही. नुसतं गोड गोड बोलायचं, कोणत्याही प्रकारचा त्याग करायची त्याच्यासाठी तयारी नाही, कोणत्याही प्रकारची मदत करायची तयारी, कारण त्याच्यात आपल्याला मिळतच नाही काही. मग याच्यातून मिळतं म्हणून याच्यावरती प्रेम, म्हणजे प्रेम खरं आहे का आपलं तरी? मग इतरांना काय दोष द्यायचा की इतर जण माझ्यावर प्रेम करत नाही, त्यांना आपल्यापासून काही मिळत नाही म्हणून ते करत नाही. संसाराचा नियम आहे. ह्या नियमांच्या व्यर्थी एक असा नियम आहे की ज्या ठिकाणी काहीच नाही केलं तरी प्रेम मिळतं, असा जो परमात्मा आहे ती वस्तू एक आहे. आणि समर्थांच्या दृष्टीने अपेक्षित कोणती वस्तू आहे की ती एक आहे, पण ती एक आहे तर तूही त्यातलीच आहे. म्हणजे फक्त दोघंही मिळून एकच आहे, द्वैत नाहीच. म्हणजे सगळा सांभाळ मला सांभाळावा लागतो असं म्हणायचं आनंदाने, की हा जो संसाराचा खेळ चालवला आहे तो सगळं मी करते, चांगलं आणि वाईट सगळं मीच करते आहे स्वतः, आणि आनंदाने हसायचं साक्षी आत्म्याने. हा माझा खेळ चालला आहे, काय सुख असो दुःख असो काही संबंध नाही. साक्षी आत्म्याने जसे विष्णू पोहडतात तसं आपण पोहडायचं शांतपणे. जे काही चाललं आहे ते माझ्याच मनाप्रमाणे चाललं आहे, म्हणजे ती एक वस्तू समर्थांची अपेक्षा. म्हणजे अद्वैत. म्हणून मी पहिल्या दिवशी म्हटलं होतं की समर्थ अद्वैत सांगतात. आहे भक्तियोग, बरं, भक्तियोगामध्ये द्वैत पाहिजे, मी भक्त आणि भगवंत. पण बोलत असताना मधूनच ते असे बोलून जातात की त्या ठिकाणी त्यांना अद्वैताचा सिद्धांत सांगायचा हे स्पष्ट आहे. वेगळेपणाची माता ते लटके वंदेची सुता, हे आताच बोललं. वेगळेपणाची इतरांच्या बाबतीत आपल्याला ते वाटत नाही, आपल्या मुलाच्या बाबतीत वाटलं की आपल्या नवऱ्याच्या बाबतीत वाटतं किंवा आपल्या कुटुंबाच्या बाबतीत वाटलं
तर हे खरं प्रेम आहे का? तो तर सगळ्यांचा रक्षण करताय. याच्यात की छोटे छोटे मुद्दे खूप निघतात या गोष्टीमध्ये. मग हे वाईट कामं म्हणून ते भगवंत म्हटलं, जे मला द्याल मी तुम्हाला वापस करतो. अशी जी संकल्पना आहे की तुम्ही जे मला द्याल ते तुम्हाला वापस करतो. मग आपण लागलीच म्हणतो मुसलमान किती वाईट, हे सगळं वाईट चाललं आहे, हे कलियुगामध्ये सगळं चाललं आहे. तो म्हणतो हे सगळं चालू द्या, त्यांच्या त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे सगळं चालू राहील. जिथे बदल करता येईल तिथे बदल करायचा, जिथे तोंड उघडायचं तिथे उघडायचं सुद्धा, अन्यायही सहन करायचा नाही. पण ते करत असताना स्वतःचा हेतू शुद्ध ठेवून करायचा आहे. आणि तुम्ही मला जे द्याल त्याच्या 10 पट मी तुम्हाला देतो. मग बाकीच्या दुष्टांनी त्याला म्हटलं हो का? हो म्हणे, मी तुम्हाला ते सुद्धा तुमचं दुप्पट मी माझा दुप्पट करून देण्याचा स्वभाव आहे. दुप्पट. मग तुम्ही दुःख द्या मला, दुःख तुमच्या 10 पट. मग मग तर कोणाला दुःख सावरता येणार नाही असं दुःख देतो. आणि प्रेम मला दिलं त्याचे 10 पट प्रेमसुद्धा तुम्हाला देतो, की असे न्हावून निघाल की त्या ठिकाणी तुमच्याजवळ शब्द राहणार नाही की माझं प्रेम किती आहे. म्हणजे सगळं मी दुप्पटनी 10 पट करून देण्याचा प्रयत्न करतो. मग हे सगळ्या गोष्टींकडे जर साक्षीभावाने बघता आलं तर मग माता स्वरूप काय आहे ते कळेल. ते मग खरी माता जागृत होईल. तोपर्यंत मी माता आपल्याच मुलाची असणं तर आपल्या समाजामध्ये आपल्या प्रकृतीमध्ये दिसतं. डुक्करसुद्धा डुकराच्या बाळाचं किती प्रेम करतं, हात नाही लावू देत त्याला. मग डुकरामध्ये आणि आपल्यामध्ये काही तर फरक असायला पाहिजे. डुक्कर म्हणजे सगळ्यात खालचा आपण प्राणी म्हणतो म्हणून, गाढव डुक्कर. त्यांनी तर वराह अवतार घेतला आहे भगवंतानी त्यासाठी की कोणतीच योनी खराब नाही. पण त्यांच्या प्रेमामध्ये आणि आपल्या प्रेमामध्ये काहीच फरक नाही. मग आपल्या आपल्या बाळांचं सुख सगळ्यांनाच पाहिजे असतं. असा विवेकाने जर एखाद्याच्या व्यक्तीचा विचार आला ना तर तो सुखी होऊ शकतो. अन्यथा सुख 40-40, 50-50 वर्षाहून सगळ्या सुखामध्ये डुंबलेले असले, सगळं कुटुंब सोबत असलं तरीसुद्धा सुख मिळेल याची गॅरंटी नाही. मिळेल कदाचित प्रारब्धात असेल तर मिळेल. पण 90% काय 99% लोकांशी बोलणं जेव्हा होतं ते म्हणजे आम्हाला असं थकल्यासारखं झालं आहे जीवन. असं थकल्यासारखं का होतं? कारण मनाला कुठेतरी यातना आहे. त्या मनाच्या यातना कुठे आहे ते समजल्यावर तो आपला मार्ग सापडेल, स्वतःचा मार्ग. आणि याचा पुन्हा चुकीचा 40 नंतर मग मोकळं व्हा आणि आपल्या आपल्या मार्ग, असा पण अर्थ नाही. आपल्या मनाला वाटेल ते करू, हे असं वरचं मन नाहीच आहे अपेक्षित समर्थांना. आहे तिथे सगळं कर्तव्य करत स्वतः शांत राहत, इतरांना आनंद देत जर तुम्ही जगू शकले तर तुमचं ते स्वातंत्र्य म्हणजे स्वैर स्वातंत्र्य अपेक्षित नाही. नाही तर आता मी कोणाचं ऐकणार नाही, आता हे पण स्वयंमेव मृगेंद्रता याला म्हणत नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक लक्ष्मण रेषा आहे. त्या लक्ष्मण रेषेची समज एकदा आली माणसाला तरच ते जीवन त्या पद्धतीने शिस्तीने आपण पुढे जाऊ शकतो. आणि पुढे जात असताना तिसरा जन्म सुखाचा होईल, जो आता आपल्याला कळला आहे. ऐतरेय उपनिषदामध्ये तिसरा जन्म आहे. त्या तिसऱ्या जन्माची काहीतरी शिदोरी आपल्यासोबत लागेल. आम्ही मुक्त अवस्थेत जगण्याचा प्रयत्न करू. निर्लेप अवस्था कमलपत्रासारखी. मग अजन्मा होता निजेला. हां, तो जो अजन्मा होता, मग आता कितीतरी वेळा तेच शब्द बोलल्या जातात आहे कारण समर्थ सतत मनात आहेत. अजन्मा होता निजेला. जो अजन्मा आहे तो निजलेला आहे. तेणे स्वप्नी देखला, तेणे स्वप्नी स्वप्न देखला. तो अजन्मा होता, त्याला जन्म नाही मृत्यू नाही, असा तो शांतपणे पौडलेला क्षीरसागरामध्ये विष्णू होते. आणि त्यांना असं स्वप्न पडलं. त्यांनी स्वप्न देखील सद्गुरूचे शरण गेला संसार दुःखे. हा जो आहे अजन्मा तो खरंच तसा होता. विष्णू आहे तसंच आपण आहे. शांत होतो. जोपर्यंत कोणती मोह ममता नव्हती तेव्हा फिरत होतो आत्मारूपामध्ये. शांतच होतो कारण मूळ स्वभाव शांत आहे आत्म्याचा. आनंद, सच्चित आनंद हे त्याचं रूप आहे, शांत आहे. त्याला कशाचा मोह नाही. असं शांत रूप फिरत होतं. पण त्यांनी स्वप्न पाहिलं. कोणतं? जन्माला आला. जन्माला आला. तो आल्यानंतर मग त्यांनी काय केलं? सद्गुरूची शरण गेला. संसार दुःखे. पण जन्माला आल्यानंतर संसाराचं दुःख झालं. इतकं दुःख झालं की तो सहन करू शकला नाही. आता याच्यावरती उपाय काय? म्हणून तो सद्गुरूंना शरण गेला. आणि सद्गुरूंना शरण गेल्यावर पुढचं काय होतं? त्याचा विवेक जागृती होते किंवा भवसागरातून तो तरतो असं म्हणतात. म्हणजे तो जो जन्मला होता, अजन्मा होता निजेला, मग आपला निजलेला नव्हता, फिरत होता. त्यांच्याचसारखा त्याचाच अंश आपण फिरत होतो. कुठे देह मिळतो का? आणि देह मिळाल्याशिवाय हे सुख पण नाही ना. या देहाशिवाय दुःख जरी असलं तरी या देहात जे सुख आहे ते मिळत नाही ना आपल्याला. यासाठी साधं उदाहरण म्हणजे अशी कितीतरी उदाहरणं आपण घेऊ शकतो की देह नसता तर काय फायदा. आत्मारूपामध्ये जर कोणी आपल्यासमोर आलं तर त्याचं स्वागत आपण करणार नाही, जरी तो कितीही प्रिय असला तरी. म्हणजे देह ज्याच्याजवळ नाही त्याचं स्वागतही आपण करणार नाही. मग देहाची इतकी महत्ता आहे. त्या देहामध्ये तो अजन्मा आला.
अजन्म आल्यानंतर दुःखाने ग्रासला, कारण आत्मा आणि देह ह्यामध्ये एक तिसरा देह आहे आपला, की जो हे सुखदुःख भोगतो. ते त्याला समजलं नाही, त्याच्यामुळे त्याचं दुःख म्हणजे त्याला स्वतःचं दुःख वाटलं देहाचं, आणि तो आत्मा तळमळत राहिला. आत्म्याची जी तळमळ होते ती तळमळत राहिली, कारण या देह तर सुटून गेला. देहाला तसाही विचार करा, डोळ्यांना त्रासच होत नाही, हाताला त्रास होत नाही, पायांना त्रास होत नाही. जे पाय दुखतात म्हणतात ते पायांना नाही, तो मनाला त्रास होतो. आणि तो मनाचा त्रास म्हणजे आपल्याला वाटतं आपल्याला त्रास होतोय, देहाचा त्रास होतोय आपल्याला, असं जेव्हा वाटतं तेव्हा या सगळ्या गोष्टींवर तिसरा कोणीतरी आहे. चित्त, मन, बुद्धी, अहंकार हे अंतःकरण चतुष्टय जे म्हणतात ते 4 गोष्टीमध्ये आहेत. आत्मा आणि देह याच्यामध्ये 4 गोष्टी आहेत. त्या 4 गोष्टींना ते भोगावं लागतं. ते 4 गोष्टी फिरत राहतात. देह सुटून जातो, आत्मा मुक्त असतो, ह्या 4 गोष्टींना फिरावं लागतं. ते लिंग देह ज्याला म्हणतात ते फिरत राहतात. मग ते एखादा देह शोधतात आणि तिथे जातात. म्हणजे प्रत्यक्षात त्याचा आपल्याशी होता का संबंध? मग तो त्रास भोगतोय त्यालाच सोडून द्यायचं. तो त्रासच होऊ द्यायचा नाही आपल्याला, कारण आम्हाला त्रास होण्याची मरणाची त्याला सवय नाही आत्म्याला. त्याच्या ज्ञानराज प्रभूंचं ते भजन खरंच ऐकण्यासारखं आहे, की त्याला जो मरणाचा अनुभव घेतो म्हणतात, तो मरणाचा त्याला अनुभवच नाही. आणि जो निघून जातो त्याला जीवन म्हणतात. इतक्या चुकीच्या विरोधाभासामध्ये आपण राहतो. हे खरं सत्य आहे. हे सत्य त्रिकालाबाधित सत्य आहे. हे जोपर्यंत या जीवाला समजत नाही तोपर्यंत आपल्याला हा खरा अनुभव येऊ शकत नाही. वाटलंच नाही दुःख तर खरंच मला कोणी त्रास देऊ शकत नाही. कितीही अपमान करा, कितीही दुःख हो, काहीही असो, मला जर वाटलं नाही ना तर त्या गोष्टी आपल्याला त्रास देऊ शकत नाही मनाला. भले ते दिसतंय भोगतोय आपण, पण ते आपल्याला त्रास देऊ शकत नाही. अजन्मा होता सद्गुरु कृपेस्तव झाला संसार व्हावं, ज्ञान झाली आठावं पुसे अज्ञानाचं. आता सद्गुरु कृपेने काय झालं, की झाला संसाराचा वाव, म्हणजे संसार संपला. मग संसार संपला तर मुक्तीच आहे ना. संसारासाठी येणं आहे, या देहासाठी येणं आहे. देहाला आवडतं आहे सगळं, त्याच्यासाठी पंचमहाभूतांचा बनलेलं जे शरीर आहे त्याला सगळं घ्यावं वाटतं, हाव वाटते. प्रत्यक्षात तो मुक्त असलेला जीव म्हणतो, या देह जर सुटत असेल, संसार जर सुटत असेल आणि यांनी जर कोणत्याही प्रकारच्या वासना ठेवल्या नाही तर मला आनंदच आहे. कारण मी मूळ निर्विकार तत्व आहे. मी मूळ निर्विकार असताना हा जो विचार करत बसतो ना, तो विचार करणं जर यांनी थांबवलं, बस आनंद आहे. सद्गुरु कृपेस्तव मग हा संसार संपला, त्याच्या मनातला संसार संपला. जो त्याच्या मनात निर्माण झाला ब्रह्मदेवाच्या, तो संपून गेला. मग ब्रह्मदेवही मुक्त आहे. मग आपण गेलो विष्णूपर्यंत, कारण विष्णूंनी निर्माण केलं. ब्रह्मदेवाच्या मनाची अतिशय उत्तम केली त्यांनी निर्मिती. त्यांचेच पुत्र असल्यामुळे इतकी उत्तम केली की समजलंच नाही कधी घात झाला आपला. इतकी सुंदर सृष्टी केली, इतकं सुंदर धुकं तयार केलं. अशा धुक्यामध्ये राहिलो की स्पष्ट सूर्य कधी दिसलाच नाही. अशा धुक्यामध्ये त्यांनी आपल्याला ठेवलं. अतिशय सुंदर सृष्टी तयार केली. त्या सृष्टीमध्ये एवढा रमलो, इतका रमलो, पण सद्गुरू आल्यानंतर बाकी तो संसार संपला. आता संसार संपला म्हणजे प्रत्यक्ष झाला का विलय संसाराचा किंवा देहाचा? अजिबात नाही. देह असताना पण तो मी देही नाही म्हणतो. कर्म करताना सुद्धा कर्म करणारा मी नाही म्हणतो. भोगताना सुद्धा मी भोगता नाही म्हणतो. कारण मी त्याचा आहे आणि त्याचं जो सगळंच आहे, काय नाही असं नाही. त्याची अनुभूती जर तो घेत असेल तर देहाकडून काही मिळेल अशी त्याची अपेक्षाच नाही. अशा प्रकारचा तो गूढ सिद्धांत जो आहे तो सांगण्याचा या अनुर्वाच्यमध्ये प्रयत्न आहे. आणि अनुर्वाच्य त्यांचे शब्द असल्यामुळे आपल्याला जास्त वाच्यता करावी लागते. त्यांच्या अनुर्वाच्य शब्दांवरती आपल्याला वाच्यता करावी लागते. आपण पडलो साधे अज्ञ संसारी जीव. पण आता कुठेतरी धर्माचरण करून आपल्याला कुठेतरी स्वतःला काहीतरी सिद्ध करायचं आहे. त्यामुळे या सगळ्या म्हणजे इतरांपेक्षा वेगळं जर आपण सिद्ध झालो तरी देवाची कृपा म्हणायची. म्हणून नवल घडावे गे माय. माझ्या जीवनामध्ये जे सगळ्यांचं घडतं ते अगदी तसं साधं नाही घडायला पाहिजे. मला काहीतरी विशेष जाणवायला पाहिजे आणि त्या विशेषामध्ये जर मी आनंदी असेल तर त्या विशेषत्वाच्या आनंदाला कोण रोखू शकणार आहे? आतापर्यंत मीच रोखत होती, आता मीच त्याला मुक्त केला. करणारी आनंद दुःख घेणारी मीच आणि सुख घेणारीही मीच आणि स्थिर राहणारीही मीच. इतर कुणाचा इव्हन देहाचा सुद्धा संबंध नाही. तर आणखी काय जवळ असेल? देहापासून ज्यांची निर्मिती झाली ते तर आणखी दूर आहे. देहाचाच ज्या ठिकाणी देह अगदी माझा गळून पडला तरीसुद्धा मी मुक्तावस्थेत जसं तो
झेंडा घेऊन 15 ऑगस्टला तो व्यक्ती म्हातारा भिकारी त्याच्याजवळ काहीच नव्हतं तरी मेरा देश महान असा म्हणत, म्हणजे त्यापासून शिकण्यासारखी मला तर विसरूच शकत नाही तो प्रसंग. त्याला काय दिलं आहे भारताने, काय दिलं आहे सुख त्याला, काय आहे त्याच्याजवळ आत्ता की जो झेंडा घेऊन फिरतो आहे भारताचा. मातृभूमीचं प्रेम आणखी काय. या ठिकाणी माझा राम जन्मला, ह्या मातृभूमीचं मला प्रेम आहे. ह्या एका प्रेमाखातर सगळं गलित गात्र अंग घेऊन तो नाचत होता. म्हणजे देहानी सुद्धा त्रास दिला तरी सुद्धा मी माझा मुक्तच आहे. आमच्या महाराजांना जेव्हा त्रास होत होता, बघवत नव्हता त्यांचा दाह शरीराचा, श्रीराम त्यांचा सुटला नाही. म्हणजे ते त्यांच्या स्वतःच्या मुक्तावस्थेतच जीवन जगत होते. म्हणजे देहापेक्षा जवळ आणखी काय असतं आत्म्याच्या. देहापासून निर्माण झालेले तर दूरच आहे, देहापेक्षा जवळ काय असेल. देहातच राहतो ना आपण, त्या घरापेक्षा हे घर आहे ना, त्या घराला सुद्धा जळून गेलं देह तरी सुद्धा त्याच्यावरती अडचण नाही, कोणत्याच प्रकारची अडचण नाही. असं त्यांचं वागणं आपण निदान विचार तर करायला पाहिजे. आपल्याला जमेल किंवा त्यांच्या कृपेने जमेल, का नाही जमणार. कदाचित जमलंही असेल इथपर्यंत जायचं, कदाचित जमलंही असेल, माहीत नाही आपल्याला. कारण कोणत्याच ठिकाणी बुद्धी जात नाही आपली. कदाचित हा जो आनंद मिळतो आहे, जे समाधान मिळतं आहे, हे जे सुख मिळतं आहे, ते सुख त्यांच्याच कृपेने आहे. तीच मुक्तावस्था असेल, नसेल कशावरून. पुढे काय वाढून ठेवलं कुणाला माहिती. कोण चांगलं म्हणतं नाही म्हणतं हा विषयच नाही आहे. मुक्तावस्था या क्षणाची अनुभूती आहे. मग वेगळेपणाची माता ते लटिके वंदिते सुता म्हणून या अभिन्नता मुळीचा आहे. अजन्मा होता निजेला तेणे स्वप्नी स्वप्न देखीला, सद्गुरूचे शरण गेला संसार दुःखे श्रीराम. संसार दुःखाने सद्गुरूला शरण गेला. सद्गुरू कृपेस्तव झाला संसार वाव, ज्ञान झाली या ठाव पुसे अज्ञानाचं. ज्ञान झाल्यानंतर मग अज्ञानाबद्दल विचार करतोय, तोपर्यंत करत नाही. विवेक जागृती होत नाही, विवेक जागृती होत नाही. विवेक जागृती झाल्याशिवाय मग समजत नाही अज्ञान काय आहे आणि ज्ञान. आणि अज्ञान आणि ज्ञानमध्ये मोठं फिजिक्स नाही, केमिस्ट्री नाही, बायोलॉजी नाही, मॅथमॅटिक्स नाही, संस्कृत नाही, इंग्लिश नाही, मराठी नाही, काही ज्ञान नाही. ज्ञान म्हणजे फक्त मी कोण ह्याची जर जाणीव झाली तर हा ग्रंथच आपल्या फायद्याचा झाला. याची जाणीव होणं बस. मग त्याला आहे तितके नाही झाले गवसले ते हरवले का, हरवले ते गवसले का. त्यांनी म्हणलं आहे तितके नाही झाले. जे काही माझं होतं ते नाही झालं शून्यार्धात. एका क्षणामध्ये माझं नाहीसं झालं सगळं. एवढा मोठा मायेचा डोलारा बांधला होता ज्याच्यामध्ये मन रमलं तर मनच निघून गेलं त्याच्यातून सगळं. आपण म्हणतो मन नाही, इतकं सगळं जेवण असतं, इतकं छान पंचपक्वान्नाचं जेवण आहे. आणि एखाद दिवशी जर आपल्याला बरं नसलं, मन नसलं, त्या पंचपक्वान्नांकडे बघावं वाटत नाही. कारण माझंच मन नाही ना ते काय. किंवा मनाला एखादा त्रास असेल, कोणतं दुःख असेल, आणखी काही घटना घडल्या असतील, समोर वाढून ठेवलेला हात लावत नाही माणूस त्याला, कारण मनच नाही त्याच्यात. मग असं मनच नाही संसारात. बाकी सगळं आहे, करायचं सगळंच आहे, करणार आहे, आलेली वस्तू घेणार आहे, सगळं करणार आहे. माझं मन नाही, मन सोडून घेतलं म्हणून त्याला चित्तचोर म्हणतात कृष्णाला. चित्त मनाच्याही पुढची अवस्था चित्त चोरला आहे त्याने. मनाच्याही पुढची जी अवस्था आहे चित्त चोरणे, चित्त चोरला आहे त्याने. हा चित्ताचा चोर जर असेल आपल्याजवळ, भगवंत हृदयस्थ आहे, तर मग त्याच्यापेक्षा काय अवस्था असेल जास्त. म्हणजे मन ज्यामध्ये नाही ते त्याला द्यायचं आहे. मग इथला संसार सगळा दिसणारा दृश्य पसारा, ज्ञानराज प्रभू अतिशय सुंदर सांगतात, हा सगळा दृश्य मायेचा पसारा. किती जमवायचा, किती वेळा जमवायचा, कोणत्या जन्मात होते, मागच्या जन्मी योनी माहिती नाही. अजून काय, तर जडभरताला प्रश्न विचारला तू कोण आहे, तर तो म्हणाला आताचं सांगू का आधीचं सांगू. म्हणजे माझे आईवडील कोण आहे, आताचे सांगू का आधी, मी किती वेळा आईवडील केले आहेत आणि किती वेळा काय केलं, मी कोणत्या जन्माचं सांगू. ते ज्ञान झाल्यावर त्यांनी स्पष्ट असं म्हटलं. याचा अर्थ प्रत्येक वेळी ज्ञान नाही पाजळत बसायचं आहे आपल्याला, पण आपलं जीवन जगत असताना हा जो प्रकार आपण करू शकलो, बोलायचं काही कारणच नाही, बोलून सांगण्याचंही काही कारण नाही. आपल्या जीवनाचा आपण शिल्पकार असल्यामुळे आपण आपला असा विचार करायचा, म्हणजे क्षणार्धात संसार सुटला. आता जो पहिल्या दिवशी शब्द वापरला मीच आणि माझ्यासाठीच, की संसार मिथ्या आणि जगन मिथ्या असं जेव्हा म्हणते तेव्हा पटलं नाही. असं कसा मिथ्या आहे, तो आहे तुझ्यासाठी मिथ्या आहे असं म्हणायचं आहे समर्थांना. असं आता या 6व्या समासात लक्षात आहे. नाही तर काय सगळं आहे, पण तो मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे त्याच्यापासून आपल्याला सुख मिळू शकत नाही. तुझं मन त्यामधून काढून टाका. तुमचं मन जे आहे ते त्याच्यातून काढून टाकलं तर ते मन मुक्त अवस्थेत, तो आपला जो आत्मा आहे ना तो खूप शांत होतो आणि अतिशय शांत अवस्थेमध्ये झोपू शकतो. आणि जो 3रा जन्म होतो तेव्हा तो सरळ विष्णूपर्यंत निघून जातो.
कारण त्याला अडचणच नाही ना कोणती. जी अडकवत होतो क्षणाक्षणाला ती अडचण त्याची दूर होते. ती केवळ कशामुळे? ज्ञानामुळे. आणि ज्ञान म्हणजे पुन्हा ग्रंथ प्रचंड वाचन नाही. ज्ञान हे की मी कोण आहे बस. अरे माझ्यासाठी एवढा त्रास, माझंच मला ओळखण्यासाठी हा त्रास आहे. ही सगळ्यात मोठी विडंबना आहे जीवनाची. सगळ्यात मोठी विडंबना कोणती? माझीच मी ओळखत नाही मला. आणि जेव्हा कळतं आपण कोण आहे तेव्हा बापरे, म्हणजे बाकी सगळी दुनिया त्यामुळे फिकी आहे अशी अवस्था जशी समर्थांची असेलच. त्यांनी म्हटलंच की मी घेतली आहे प्रचिती, मी सगळ्या अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, असं जर त्यांना एक क्षण वाटलं असेल तर खोटं नाही अजिबात. म्हणूनच तर त्यांनी एवढे सगळे पुढे प्रयोग करू शकले ना. त्यांना ती जागृती झाली, ती शक्ती उत्पन्न झाली तेव्हाच नाही तर माणसासारखा माणसाचा जन्म आहे, माणसासारखाच जन्म आहे, सर्वसाधारण 2 हात 2 पाय. पण काय फरक आहे? आहे तिथे नाही तितके नाही झाले, जे होतं ते नाही झालं. आता किती समजली ही ओवी? आहे तितके नाही झाले, जे आहे ते नाही झालं. नाही नाहीपणे निमाले, नाही आहे नाहीच आहे, काही फरक पडत नाही. आहे ते नाही झालं, नाही आहे तर फरक नाही पडत. हेच तर मगाशी बोलली की आपण आपल्या बाबतीत विचार करणं, मला जे नाही ते ठीक आहे ते खूप आहे, असं करून मनाला शांत केलं. आता तर ते पुढे जाऊन म्हणतात की आहे तितके नाही झाले, जे होते ते पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचं नाही. आहे छान आहे, त्यातून मिळतोय आनंद, तेही छान आहे. किती दिवस मिळेल सांगता येत नाही. मिळाला तर ठीक, नाही मिळाला तरी ठीक. मनाची अवस्था. 1-2 दिवस आघात होतातच, पुढे जर काही त्याच्यात काही त्रास झाला तर आघात होणार आहे. पण तरीही मला काही फरक विशेष पडू द्यायचा नाही, कारण हा प्रारब्धाचा खेळ आहे, देहाचा खेळ आहे. आहे तितके नाही झाले, नाही नाहीपणे निमाले, आहे नाही जाऊन उरले, नसो न काही. कारण आहे नाही जाऊन उरले, आहे नाही जाऊन उरलं काय? काहीच नव्हतं. आहे आणि नाही हे संपलं माझ्या मनातलं. होतं काय? आता कळलं, तो एकटाच होता. बाकी हे सगळं काही काळाकरता निर्माण झालेली त्याची माया आहे. त्या मायेमध्ये खेळत असताना आपण त्याच्यात रमलो म्हणून ते खरं वाटलं, ते प्रत्यक्षात नव्हतंच असं म्हणायचं. काय म्हणायचं त्यांना पुन्हा? ही ओवी तर या 4 ओव्या तर मला तर सगळ्या याचं सारच सांगितलं आहे समर्थांनी. अनुर्वाच्य म्हणता म्हणता कितीतरी वाच्यता केली आहे. आहे नाही जितके झाले, नाही नाहीपणे निमाले. आहे ते नाही झालं, नाही ते निमून गेलं, वाटलं नाही. आहे नाही जाऊन उरले, आहे आणि नाही माझ्या मनातलं गेलं. आता इथे आहे पण आणि नाही पण, संसार आहे पण आणि जे नाही त्यांनी मला काही फरक पडत नाही. ते झाल्यावर काय उरलं? नसोनी काही, नव्हतंच काही. हे आता मला जाणवलं. जन्माच्या आधी जे होतं तेच सत्य आहे. जन्मानंतर काही काळासाठी या मर्यादित अवस्थेमध्ये या सगळ्या गोष्टी दृश्यरूपात आल्या. त्या दृश्यरूपात आल्यामुळे त्याच्यातून सुख आणि दुःख मी घेतलं. हे साक्षीभावाने बघितलं तर मला समजलं की काहीच नाही आहे. म्हणजे जे सुख होतं, मग नाही तर विसरलोच नसतो दुःख आपण. जर ते दुःख खरं असतं तर त्याच्यात आपण जीव दिला असता, पण देत नाही ना. कारण हा जो जीव आहे एकटा आहे. त्या दुःखामध्ये रमलो असतो तर आपलं दुःख जीवनच संपलं असतं. त्या दुःखात कुठे रमलो? पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुन्हा आपण ते दुःख विसरलो ना, म्हणजे ते होतं का? सुखही नव्हतं आणि दुःखही नव्हतं. जे होतं काही काळ घेतलं ते निघून गेलं, आणि ते निघून गेल्यावर मी पुन्हा आपली एकटीच. असा प्रत्येक साधकाने सद्गुरू पण गेलेत ना. सद्गुरू देहानी गेले, पण तत्वरूपानी अजूनही आपण आपले जे लोक गेले त्यांचे तत्वरूपानी आपण अनुभव तसाही घेतो. प्रेमाचा अनुभव सुटत नाही. त्याच्यामुळे देह याला किती महत्त्व द्यायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे देह होता का? होता, पण नाही गेल्यामुळे मला काय उरलं? उरलं तर काय की नसो न काही, काहीच नव्हतं. काही काळाकरता तो चांगला आणि वाईट अनुभव होता. तो अनुभव घेणारा साक्षी बाकी खरा आहे. तो जो अनुभव घेतोय तो साक्षी खरा आहे. थांबते. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्मते सगळं, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतर्बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा. साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले. सहजची अनुर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्यये खुणेसी बाणावे. जन्म मृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध. मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम.
20 दशक दोन्हीचे समास साधके पहावे सावकास विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम देहे तव पाचा भूताचा आत्मा ते करता आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुनी श्रीराम सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाय उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम ऐसी ही विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदिभव्यं हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरदुष्टं ऋषिरूपं प्राणापानौ निश्चयबुद्ध्या रुदिरुद्वा चित्वा सर्वसंशयबन्धं विषयौवान् पश्यन्ति शं यं गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं मायातीतं माधवमाद्यं जगदादिमानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तिरर्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं ईशासुरदावं त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपो किलधारी भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नौलौकिकमानैरुदिगम्यं भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठतीमं स्तवमाद्यं ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्या रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ गर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे गर्जन यमदूताचे राम गर्जन बोला राम 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 आवाहनं न जानामि तवार्चन पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर जय जय रघुवीर समर्थ।